नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपण स्वतःच आपल्या घरी बसल्या आपल्या आधार कार्डचा ॲड्रेस चेंज करू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला इथे या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा काही इंटरफेस येऊन जाणार। तर इथं आपल्याला हा लॉगिंगचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्याला इथं या लॉगिंगवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आधार कार्ड नंबर दिल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉगिंग OTP वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपला हा इंटरफेस येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं आपल्याला हा पहिलाच ऑप्शन दिला आहे इथं ॲड्रेस अपडेटचा, तर आपल्याला इथं ॲड्रेस अपडेटवरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे दोन ऑप्शन आले आहेत ॲड्रेस अपडेटचे। आपण जर स्वतःच कोणता आपल्या ॲड्रेसचा डॉक्युमेंट्स देऊन, जसे की राशन कार्ड, लाईट बिल, आपला मॅरेज सर्टिफिकेट किंवा वोटर ID कार्ड, याप्रमाणे आपल्याकडे जो आपल्या ॲड्रेस प्रूफसाठी डॉक्युमेंट्स असेल तो डॉक्युमेंट्स देऊन आपण या पहिल्या ऑप्शनवरून आपला आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट करू शकता। आणि आपण जर आपल्या फॅमिलीमधून जे हेड असतील त्यांच्यावरून आपला जर आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट करायचा असेल, त्यांच्या आधार कार्डवरून आपल्याला आपला जर आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट करायचा असेल कोणतेही डॉक्युमेंट्स न देता, तर आपल्याला इथं सेकंडवाला ऑप्शन, हा दुसरावाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि इथं पहिलेच अगोदर आपल्याला आपण कशा प्रकारे आपला आधार कार्ड अपडेट करू शकता त्याच्या इथं हा व्हिडिओ दिला आहे, तर आपल्याला पाहायचा असेल तर आपण इथं पाहू शकता। त्याच्यानंतर इथं खाली आपला जो करंट ॲड्रेस असेल, जो आत्ता आपल्या आधार कार्डवरती ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथं येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली आपण जे आपल्या फॅमिली मेंबरच्या आधार कार्डवरून आपला ॲड्रेस बदलवत असाल, चेंज करत असाल, त्यांचा आधार कार्ड नंबर आपल्याला इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं खाली ॲटोमॅटिकली त्यांच्या इथं मोबाईल नंबर येऊन जाणार आणि जर मोबाईल नंबर नाही आला तर आपल्याला इथं टाईप करायचं। त्याच्यानंतर इथं आपण ज्यांचा आधार कार्ड नंबर दिला त्यांचा आणि आपला काय रिलेशन आहे तो रिलेशन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे। इथं आपल्याला फादर, लीगल गार्डियन आणि मदरचे ऑप्शन दिलेलं आहे, तर इथून आपल्याला आपला रिलेशन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला लीगल स्टेटमेंटचा ऑप्शन दिला आहे, तर इथं आपल्याला क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा सेल्फ डिक्लेरेशन येऊन जाणार। तर ही इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं एक्सेप्टवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या नेक्स्टवरती क्लिक करायचे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे पेमेंटचे काही ऑप्शन येऊन जाणार। तर इथं आपल्याला सर्वात अगोदर आय हिअर बाय कन्फर्मचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्याला इथं क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला एक रेझर पे आणि दुसरा पे यू बी पेमेंटचे ऑप्शन दिले आहे, तर आपल्याला ज्या ऑप्शनवरून पेमेंट करायचं असेल तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा पेमेंटचे ऑप्शन येऊन जाणार। तर इथं आपल्याला हा एअरटेल मनी वॉलेट, स्कॅन QR अँड पे युजिंग UPI ॲपचा ऑप्शन आणि इथं खाली हा स्कॅन अँड पेचा ऑप्शन दिला आहे आणि इथं आपल्याला आणखी काही ऑप्शन दिलं आहे, तर आपल्याला ते ऑप्शन पाहायचे असेल तर आपण इथं शो ऑलवरती क्लिक करून आणखी आपले पेमेंटचे ऑप्शन पाहू शकता। आणि आपण जर आपल्या QR कोडला स्कॅन करून आपला पेमेंट करत असाल तर आपल्या इथं स्कॅन अँड पेवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे हा QR कोड येऊन जाणार, तर आपल्याला या QR कोडला स्कॅन करून आपला इथं पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन इथं याप्रमाणे हा डाउनलोड एक्नॉलेजमेंटच्या इथं ऑप्शन येऊन जाणार। आपण इथं बघू शकता आपला इथं ट्रान्झॅक्शन स्टेटस आणि इथं आपण ज्या तारखेला हा फॉर्म फिलअप केला होता त्याची तारीख आणि इथं आपला आपण जेवढा अमाऊंट पे केला होता त्याच्या इथं अमाऊंट आलेला आहे। याच्या जर आपल्याला इथं प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं डाउनलोड एक्नॉलेजमेंटवरती क्लिक करायचे। मग याप्रमाणे आपण केलेल्या या पेमेंटची इथं रिसिप्ट आणि आपण फिलअप केलेल्या फॉर्मची रिसिप्ट इथं येऊन जाणार। आणि आता जो आपण आपला हा आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट करायचा फॉर्म फिलअप केला होता तो फॉर्म आता आपल्याला आपल्या फॅमिली मेंबरच्या आधार कार्डवरून त्यांच्या आधार कार्डवरून आपल्या इथं अप्रूव्ह करायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं आणखी या लॉगिंगच्या पेजवरती यायचं आणि इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर कॅप्चा देऊन लॉगिंग विथ OTP वरती क्लिक करायचं। मग आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करून लॉगिंगवरती क्लिक करायचे। याप्रमाणे आपण इथं सक्सेसफुली हा लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि आपण इथं बघू शकता आपल्या इथं फॅमिली मेंबर रिक्वेस्टच्या इथं खाली ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला इथं या फॅमिली मेंबर रिक्वेस्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचा जो SRN नंबर असेल, आपण ज्यांचा आधार कार्ड ॲड्रेस अपडेट करायचा फॉर्म फिलअप केला तो फॉर्म फिलअप केल्यानंतर आपल्याला जो प्रिंट मिळाली त्या प्रिंटवरती आपला SRN नंबर असेल तो SRN नंबर आपल्याला इथं कॉपी करायचा आहे
आणि तो SRN नंबर आपल्याला इथं फिल करायचा आहे। SRN नंबर फिल केल्यानंतर आपल्याला त्या एक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार। हे इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला त्या लीगल स्टेटमेंटवरती क्लिक करायचे आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे हा डिक्लेरेशन येऊन जाणार। तर आपल्याला त्या एक्सेप्टवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आणखी हा एक खाली एक्सेप्टचा ऑप्शन आलेला आहे। तर आपल्याला त्या एक्सेप्टवरती क्लिक करायचे आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे हा प्लीज कन्फर्म युअर कॉन्सर्न टू शेअर युअर ॲड्रेसचा ऑप्शन आलेला आहे। तर आपल्याला त्या कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा यू हॅव एक्सेप्टेड द रिक्वेस्ट ॲज अ फॅमिली मेंबर शेअरिंग युअर ॲड्रेसचा ऑप्शन येऊन जाणार आणि आपली रिक्वेस्ट इथे एक्सेप्ट होऊन जाणार। त्याच्यानंतर आपण इथं ज्यांच्या आधार कार्ड ॲड्रेस अपडेटचा फॉर्म फिलअप केला होता त्यांच्या इथं प्रोफाईल ओपन करायचे आणि आपण इथं बघू शकता वरतीच आपल्याला इथं मग ऑनलाईन रिक्वेस्टचा ऑप्शन दिला आहे। तर आपण इथं बघू शकता आपण जे हे रिक्वेस्ट टाकली होती ते इथं व्हेरिफिकेशनमध्ये आहे आणि हे 3 ते 4 दिवसामध्ये इथं अप्रूव्ह होऊन जाणार आणि इथं आपल्या आधार कार्ड ॲड्रेस अपडेट इथं सक्सेसफुली होऊन जाणार। आणि आपण जर आपल्या आधार कार्ड ॲड्रेसचा अपडेट हा आपल्या कोणत्या डॉक्युमेंट्सनुसार अपडेट करत असाल तर त्या व्हिडिओची लिंक पण मी इथं आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या ऑनलाईन आधार कार्ड ॲड्रेस अपडेटचा फॉर्म इथं घरी बसल्याच फिलअप करू शकता। मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि असेच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।